मालेगाव पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालासह दोघांना केली अटक। वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसापासून चोरीचे सत्र चालू आहे। त्यामध्ये कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड, मालेगाव, केनवड, पांगरीकुटे या संदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला चोरीच्या गुन्ह्याच्या तक्रारी दाखल असून त्या पोलीस स्टेशनचे जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनात शोध पथक शोध घेत असता मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जळुका पोलीस स्टेशन हद्दीत सोन्या चांदीचे दुकान, त्याच रात्री पांगरीकुटे येथील मोटार रिवायडिंगचे दुकान, त्याच मार्गाने केनवड येथील होलसेल किराणा दुकान अशा चोऱ्या झाल्या असल्याने त्याबाबत मालेगाव पोलीस स्टेशनला पांगरीकुटे येथील गजानन कुटे यांनी दुकानात चोरी झाल्याची दिली तक्रार। त्यानुसार मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शोध पथकाने सुलतानपूर बीबी रोड खापरखेडा फाट्यावरील हॉटेल राम भरोसे येथून आरोपी रामनारायण दिगंबर चव्हाण, राहणार खापरखेडा, तालुका रोणार, जिल्हा बुलढाणा, आरोपी हमीद खा शाबास खा, वय 42, राहणार सावजी गल्ली, डोनगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा यांच्या हॉटेलची झडती घेतली असता त्यामध्ये गॅस, किराणा, CCTV कॅमेरे, मोटर्स असे बरेचसे मुद्देमालासह त्यांना तपास कामी मालेगाव पोलीस स्टेशनला आणले। याबाबत ठाणेदार यांची मुलाखत तसेच पुढील तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनात सुनील पवार, शिवाजी काळे, जयशंकर पाटील, अमोल पवार, वैभव झरकर, गणेश मेटांगळे, योगेश इंगळे यांनी हा तपास केला आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। तक्रार दिली की त्यांच्या पांगरीकुटे येथील दुकानामध्ये घरचोरी झालेली आहे। त्यामध्ये त्यांचा एकूण 35,800 रुपयाचा माल चोरी गेलेला आहे। त्या सदर चोरीच्या अनुषंगाने व प्राप्त CCTV फुटेजच्या आधारावर आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील दिवली या गावातून 2 आरोपींना अटक केली। त्यामध्ये रामनारायण दिगंबर चव्हाण, हमीद खा शाबास खा यांच्याकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच सदर गुन्ह्यातील मुद्देमालासोबतच इथून इतर गुन्ह्यातील मुद्देमालसुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामध्ये आम्हाला 28 सिलेंडर, किराणा दुकानातील सामान, इनोव्हा कार आणि शेतीचं साहित्य व इतर काही बॅटऱ्या अशा मिळून आलेल्या आहेत आणि सदर दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे।